ऑपरेशन सिंदूर संदर्भात नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम असल्याचा दावा त्यांनी केला, तसं विधान त्यांनी केलं आणि त्यामुळे आता वाद निर्माण झालाय। ऑपरेशन सिंदूरची माहिती सरकारने आधीच पाकिस्तानला दिली होती असंही नाना पटोले म्हणाले। पाकिस्तानला आधीच माहिती दिल्याची परराष्ट्र मंत्र्यांची कबुली असल्याचं आणि त्यामुळेच ऑपरेशन सिंदूर कॉम्प्युटर गेम वाटत असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं। विदेश मंत्री ने जो वक्तव्य किया उसमें भी एक बात स्पष्ट हुई कि पहले ही पाकिस्तान को बताया गया कि हम कौन से जगह में टारगेट कर रहे हैं, वहाँ से आपके लोगों को हटा दो। तो इसका मतलब है कि कंप्यूटर में जो छोटे बच्चे गेम खेलते हैं वो गेम खेला गया और जो आतंकवादियों ने हमारी बहनों का सिंदूर छीना था उनके बारे में देश के प्रधानमंत्री ने क्यों नहीं बात रखी, ये भी सवाल देश की जनता के सामने है। ऑपरेशन सिंदूरबाबत नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। आपण नुकतंच बघितलं ते काय म्हणाले। ते पाकिस्तानला आधीच माहिती दिली गेली होती की आम्ही नेमकं कुठे हल्ले करणार आहोत असं नाना पटोले यांनी म्हटलंय आणि त्यामुळे ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम वाटतो असंही पटोले यांनी म्हटलंय। मात्र त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटतंय। पहलगाममध्ये झालेल्या पर्यटकांवरच्या हल्ल्यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलं गेलं होतं आणि त्या सगळ्यावरती हे भाष्य केलं गेलेलं आहे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्याकडून। पाकिस्तानला भारताकडून आधीच ही माहिती दिली गेली होती की आम्ही नेमकं कुठे हल्ले करणार आहोत असं त्यांनी म्हटलंय आणि त्यामुळे ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम वाटतो असंही पटोले म्हणाले।